घरचा संसार पण चालला पाहिजे. जिजाबाईने काय केले तर दोन पैसे मुसने आणले, काहीतरी व्यवसाय करायचा, मिरच्या विकायचा. मिरच्या विकायचा या बाजूला, इकडच्या आपल्या या बाजूला, इकडं आपला हाजू पट्टा, या पट्ट्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आणि खाली कोकणाच्या बाजूला जाऊन त्या विकायच्या. तिकडं ते मिरच्या विकायच्या आणि तिकडनं काय करायचं, मीठ घ्यायची आणि ते मीठ काय करायचं, विकायचं. म्हणजे दोन्हीच पैसा मिळणार, इकडनं पण मिरच्यातनं पण मिळणार, मिठात पण. आणि मग तुकोबरायांनी तो व्यवसाय करायला सुरुवात केली. पण भगवंताचं श्रीमंत चालू. इकडनं कोकणात गेलं, मिरच्या विकल्या, तिकडनं मीठ घेतलं, मीठ घेऊन ते पुन्हा ते उघडा आले. इकडे येत असताना बाकीच्या व्यापारी बरोबर, पण ते व्यापाऱ्यांना योग्य वाटतं. जसे आता आपण मंदिराच्या आतमध्ये जेवढे आले त्यांना हे बरं वाटतं, जे मंदिराच्या बाहेर आहे त्यांना ते बरं वाटतं, नाही वाटतं. त्या व्यापाऱ्यांना नाही, पण आता सारखं देवाचं चालेला ह्याला सोडून चला ना. कधी कधी वारीत पण असं होतं ना, कशाला काही व्यापारी ते काय करते, बरोबर वाटत ना आता चला. व्यापारी निघाले, पुढे निघाले, तुकोबारायला मग ती मिठाची गोणी त्या बैल होता बरोबर, त्या बैलाच्या पाठीवरती मिठाची गोणी होती. पटकन पावसाळी दिवस आता असं आहे, आता शिक्षित पावसाळी दिवस, बैलाचा पायसा टाकला, मिठाची गोणी खाली पडली. आता ती मिठाची गोणी एक त्याला काय त्या बैलाच्या पाठीवर आहे. आता काय करायचं, मिठाची गोणी बैल या दोन्हीच्या याच्यामध्ये तुकोबारायांनी सप्ताहाचं भजन करीत बसले. आता काही मिठाची गोणी वरती राहत नाही, आपलं भजन चालू. पाठीमाग अनोळखी माणूस आला. त्या अनोळखी माणसाने काय झालं, गोणी पडली हो, गोणी बैलाच्या पाठीवर ठेवायची मार्ग असतो. म्हणजे मग गोणी बरोबर नाही का, बरं. मग त्यांनी काय केलं, हातभार लावला, गोणी टाकली वरती पाठीवर. तुला रस्ता माहितीये का, पुढे जायची म्हणजे निघून जायची, रस्ता माहिती. आता रात्र झाली, काळ अंधार असा पाऊस पडत होता धो. आणि तुकोबाराय पाठीमाग, तो माणूस पुढे चाललेला, रस्ता दाखवायचा आहे. मग वीज संपायची, जशी वीज संपायची समोर पुढे चाललेलं होतं, ते शंखचक्राचा ते दिसायचं. तुकोबाराय म्हणायच्या अनोळखी माणूस वीज संपायची चाला पाहिजे. भजन करत आले. इंद्रायणीला पण पूर आला होता, देव पुराच्या माणसाच्या पाठीमाग. आणि मग आले देवमध्ये. म्हणजे आता हे तुम्हाला मस्त आता माहिती झालं का, तुम्ही आले का तुमच्या एरियामध्ये, म्हणजे थोडक्यात तुमच्या गावात. आलो तुकोबाराय देवमध्ये आले, घरी गेले. जिजाबाई विचारली, पाऊस येतोय, इंद्रायणीला ते पूर आलाय, तुम्ही आले कसे. मग तुकोबारायच्या लक्षात आलं, आपल्या समोर जो व्यक्ती चालेल अशा प्रकारे. अरे हे काय काम सांगितलेलं का, नाही, पण भगवंताने ते काम केलं. तुकोबारायने ते स्वरूप लक्षण न दाखवलं, आपलं स्वतःचं रूप दाखवलं का, नाही दाखवलं. स्वतःचं स्वरूप लक्षण हे बाजूला ठेवतात भगवंत. आणि जी कामं करेल ती कामं पडल, ती कामं करण्याचा भगवंताचा अध्यास असतो. भक्ताचा आणि भगवंताचं न सांगता करी सर्व काम.
कुठल्या प्रकारची सांगितलं असा हिशोबच नाही ठेवायचा. बर मग आम्ही पण भक्त आहोत. आता आम्ही वाऱ्या करतो, आम्ही भक्त नाही तुम्ही पण भक्त आहे, नाही असं नाही. आमचा का देव काम करत नाही, आम्ही पण भगवंताच सगळं आहे. माळ आहे, केळा आहे, मग आमचं का भगवंत काम करत नाही? अरे तुला कळत नाही.